आपले सर्वांचे लाडके सलीम मामा आणि त्याचबरोबर गीताताई जाधव, रेणुकाताई लहारे, मायाताई काळे या आपल्या मनसे आणि शिवसेना युतीच्या उमेदवार असून मला आपणा सर्वांस आवाहन करतो की 15 तारखेला या सर्वांना आपण भरघोस मतांनी निवडून द्याल याची खात्री बाळगतो। त्या अगोदर आपल्याला मला असं सांगावंसं वाटलं की या निवडणूक काळात या 2 दिवसात बऱ्याच जणांकडनं हे सांगण्यात येईल, जातीभेद केले जातील, हा या जातीचा तो त्या जातीचा। परंतु मित्रांनो, नगरसेवक कसा असावा, तर नगरसेवक कसा असावा तर ह्या मागील 10 वर्षात आपण बघितलेलं आहे सलीम मामा शेख यांच्या कार्यातून वेळोवेळी त्यांनी लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केलेली आहे। त्याचे उदाहरणं 2020-21 मध्ये ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता, अतिशय बिकट परिस्थिती असताना भाऊ भावाजवळ जात नव्हता, कोणी कोणाजवळ जात नव्हते, सर्वजण घरात बसून होते। मला सर्वांना सांगायचं वाटतं की सलीम मामा यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता काही आपल्या परिसरात भाडेने असलेले लोक असतील किंवा आपली मंडळी असेल तो रोजचे 500 किलोची खिचडी ते आपल्या पूर्ण कॉलनी परिसरात पूर्ण प्रभागात त्यांनी वाटून अन्नदान केले। त्याचप्रमाणे माझं स्वतःचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं ताई, गीताताई, हे माहिती नसेल बऱ्याच जणांना, तर ज्यावेळेस मला एका हॉस्पिटलमधून मोतीवाला ह्या हॉस्पिटलला मला ज्यावेळेस नेण्यात आलं तर बॉर्न बेबी श्वास जो म्हणतो, बॉर्न बेबी म्हटलं तर 25% श्वास फक्त माझा होता। म्हणजे ज्यावेळेस आपलं माणसाचं शरीर हे काळं होतं, म्हणजे रक्त काळं गोठत जातं, तर अशी माझी परिस्थिती होती। म्हणजे मी दवाखान्यापर्यंत पण पोहोचायची माझी परिस्थिती नव्हती। तर त्यावेळेस मामांनी आणि त्यांचा चिरंजीव जुने शेख यांनी माझ्या मिसेसला फोन केला रात्री 3 वाजता की बेटा तू घाबरू नको, याला आपण चांगल्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ, हा पोरगा मी ठीकच करेन। त्यावेळेस त्यांनी मोतीवाला कॉलेजला माझं ॲडमिशन फायनल केलं आणि रस्त्याने जात असताना आणि माझा श्वास हा 35% झाला। परंतु मामांनी डॉक्टर फरहान यांच्याशी चर्चा करून मी 1 महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो ताई। तर 15 दिवस मी ICUला होतो। ICU हे खाली नव्हतं, परंतु मामांनी शाश्वती दिली, बेटा याला तिथं पाठव, परिस्थिती गंभीर आहे, आपल्याला नाही भेटलं तरी डॉक्टर करतील। 1 दिवस मी ICUच्या बाहेर होतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ICU रिकामा झाल्यानंतर ICUला मला येत। आज मी माझ्या परिवाराकडनं त्यांची मी आज म्हणजे मला बोलायला हे होत नाही की काय बोलावं त्यांच्याबद्दल। तर आज मी जे जिवंत आहे, मी माझ्या परिवाराकरता, माझ्या मुलाबाळांकरता जे मी आज जिवंत आहे ते फक्त ह्या सलीम मामांमुळे। हे बघा, मलाही लोक म्हणतील की तू यांच्याबरोबर कसं काय राहतो, त्यांच्याबरोबर कसं काय राहतो। अरे ज्या माणसाने मला जीवनदान दिलं, माझं कर्तव्य आहे त्या माणसाबरोबर राहणं। आज निवडणुकीच्या निमित्ताने आज मी थोडं बोलतोय। काय सलीम मामाचे आणि आमचे आज जवळजवळ 40 ते 45 वर्षापासून संबंध आहे। काय
आणि इथल्या बऱ्याच महिलांना माहिती असो का मी लग्न करत नव्हतो. जेव्हा माझं लग्न जमलं तर मी लग्न करत नव्हतो. तर माझ्या वडिलांनी फक्त सलीम मामाला सांगितलं का बा अरे याचा म्हणजे हा लग्न करत नाही बघ वयाला एक. तर सलीम मामा काय जादू आहे. आता ते गाणं कोणीतरी लावलंय सलीम मामा म्हणजेच काम होत आहे असं काहीतरी गाणं आहे आता. तर सलीम मामाच्या त्या बोलण्यात काय जादू आहे हे सुद्धा मला कळालं नाही. पण मी लगेच लग्नाला तयार झालो. सलीम मामाने माझ्या बुटापासून बूट असेल कोट असेल सगळं तयार केलं मला सलीम मामाने. नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचे सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र. मी काय बोलू आता, शब्दरचना एवढी मला येत नाही, पण नक्की तुमच्या सर्वांचं हे प्रेम पाहून जे मनात आहे ते मी व्यक्त करते. जे काही आता आपली कॉलनी असेल 8,000 20,000 मला काही एवढ्या एरियाची नावं अजून माहीत नाही, पण जिथे जिथे भेटी दिल्या मामांविषयी जे आम्ही ऐकलं, जसा एक मुलगा आई वडिलांकडे हट्ट करतो की मम्मी पप्पा मला हे पाहिजे, हे नाही दिलं ते नाही दिलं, तसं नागरिक म्हणतात मामा इथे हे काम झालं ते काम झालं नाही, हे तुम्ही केलं बरं का. तर ह्या गोष्टीत मला खरंच खूप आनंद वाटतो की जसं एक फॅमिलीमध्ये जे नातं असतं ना, तसं ह्या कॉलनीमध्ये मामांचं सर्वांसोबत इतकी सुंदर असते बाउंडिंग, काय म्हणतात एक हे आहे ना, तर ते मला खूप आवडलं की आपलं एक फॅमिलीसारखं एका कुटुंबासारखं ते वागतात. आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये ते तुमचं सर्वांचं प्रेम तुम्ही 15 तारखेला दाखवणार. मी आशा ठेवते की नक्कीच तुमची सर्वांची जशी काळजी मामांनी घेतली, तुम्हीसुद्धा आता येणाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये मामांना भरघोस मतांनी आणि आमच्या संपूर्ण पॅनलला भरघोस मतांनी तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करते. जय महाराष्ट्र. चालवणारे उद्धवसाहेब आणि राजसाहेब आज एकत्र आले आहे आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी जो महाराष्ट्रामध्ये विडा उचलला आहे, बेरोजगारांना रोजगार, महिलांना उद्योग आणि महाराष्ट्र वाचवण्याचं जे गुजरातला पळून नेण्याचा जो विचार करते ही सरकार, त्या सरकारला मागे टाकण्याचं आपण बघितलं की ह्या सरकारने आपली भारताची काय महाराष्ट्राची पूर्ण धुळदारी केली आहे. अहो विचार करा तुम्ही, कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त धार्मिक आणि जातीपातीचं राजकारण करणं हेच यांनी धरलेलं आहे. मी गीताताई संजय जाधव सर्वसाधारण कुटुंबातूनच आलेली आहे आणि ओबीसी आरक्षणमधून मी मामांच्या नेतृत्वाखाली आज उमेदवारी करत आहे. खरं तर मामांनी सांगितले बेटा समाजकारण करायचं आहे आपल्याला, आणि गेल्या 20 वर्षापासून माझे पती आदरणीय श्री संजय वसंत जाधव यांनी खूप कार्य केलेलं आहे, खूप नगरसेवकांना मदत केलेली आहे, नगरसेवक बनवलेले आहे. आणि असं कुठं होत असताना जेव्हा आपण कार्य करत असतो त्या कार्यकाळामध्ये जेव्हा आपण एखादं काम घेऊन गेलो नगरसेवकाकडे, तर ती व्यक्ती तेवढ्या वेळापुरतंच आपलं ऐकत असते आणि नंतर नगरसेवक झाल्यावर काम करत नाही. एकमेव व्यक्ती असे आहेत जे सलीम मामा शेख आहे, त्यांना जर सोडलं तर बाकीचे नगरसेवक मला नाही वाटत काही काम करत होते. म्हणून हे लोकांनी खरं तर हे जे आता हे निवडणुका लागलेल्या आहे ना, या लोकांनी हातात घेतलेल्या आहे, आज जनतेने हातात घेतलेला आहे, आज जनता कळून देणार आहे. आणि कुठंतरी गेल्या 6 वर्षापासून मी राजकारणात सक्रिय झालेली आहे. कारण तुम्ही बघू शकता माझ्या पतींनी देखील आणि मामांनी देखील करोना काळात कोणाच्या मदतीला आले. आमच्या सोमाच्या डोळ्यात अर्थात सोमाच्या डोळ्यात अश्रू येणं बरोबर आहे, कारण सेवा सोमाला जीवनच दिलं ते मामाने दिलं. नाही तर सोमाची परिस्थिती इतकी अवघड होती की आम्हाला सुद्धा रडायला येत होतं त्या कंडिशनमध्ये. त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी येणं आणि याला कृतज्ञता म्हणतात. नाही तर हल्ली फार कृतज्ञ लोक जन्माला आली आहे, कृतज्ञताच शिल्लक राहिलेली नाही. उपकार केले तरी विसरून जातात. अहो तुम्हाला सांगतो, एक 8,000मध्ये एक महिला होती, तिच्या मुलीचं लग्नसुद्धा मामाने केलं. स्वतः मामा म्हणून त्या मुलीच्या मागे उभा राहिला आणि निवडणुकीच्या वेळेला ती बाई पण आणि ती मुलगी पण दुसऱ्याच्या लाईनमध्ये उभी होती. इतका कृतज्ञपणा या समाजामध्ये तयार झाला आहे. आत्ता काल परवा इथे काहीतरी सभा झाली आहे. एक आमच्यातलाच उमेदवार ज्याला तिकीट नाही मिळालं,
वर्षानुवर्ष मामाच्या पाया पडल्याशिवाय तो बोलत नव्हता. पण काय आता एक 4चा प्रभाग असल्यामुळे सगळ्यांना न्याय देता येत नाही, त्याच्यामुळे त्याला तिकीट नाही मिळालं. तर इतकी कृतज्ञ असावं माणसाने का इथे येऊन सांगितलं का त्या माणसाचं वय झालंय, आता आम्हीच आहे, तो माणूस कधी जाईल काही माहिती नाही. अरे बाबा तू काय ब्रह्मदेव आहे? ब्रह्मदेवाला सुद्धा माहिती नाही कोणता माणूस कधी मरणार आहे, कधी जिवंत राहणार आहे. म्हणजे इतक्या खालच्या थराला लोक वैयक्तिक पातळीवर आरोप करायला लागतात जेव्हा निवडणुका येतात. निवडणुका नसतील, नवरात्र आली सलीम मामा हवाय, रामनवमी आली सलीम मामा हवाय, शिवजयंती आली सलीम मामा हवाय, आंबेडकर जयंती आली सलीम मामा हवाय, औषधं मिळत नाही सलीम मामा हवाय, पाणी येत नाही सलीम मामा हवाय. त्यावेळेला इतर कुठल्याही उमेदवाराचं कुठल्याही नगरसेवकाचं नाव घेतलं जातं, सलीम मामाचंच नाव घेतलं जातं. का तुमच्या आमच्या तो घरातला माणूस. आणि त्या वेळेला अशी परिस्थिती फक्त निवडणुकीच्या वेळेला सलीम मामाचे जात लोकांना आठवत, इतर वेळेला का जात नाही आठवत. मी तुम्हाला चॅलेंज लावून सांगतो, मी आज 15 वर्ष झाली सलीम मामा बरोबर आहे. सलीम मामाला इतक्या सगळ्या प्रभागाला मी चॅलेंज लावतो, विरोधी पक्षाला सुद्धा मी आव्हान करतो की त्यांनी एक पुरावा द्या की ह्या माणसाने मुस्लिम समाजाचा कुठला सण साजरा केला. सगळे आपल्या हिंदू धर्माचे सण मनापासून साजरा करतात, तरी त्याच्यावर आरोप करतात. अरे कुठं तुमची नीतिमत्ता ठेवली आहे?